नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग आणि नशिबाने सिरियलमध्ये आज काय घडले आपण ते बघणार आहोत. गिरिजाला सायली चांगलीच तयार करते. इकडे प्रियाला प्रश्न पडतो त्या आउट हाऊसमध्ये नक्कीच काहीतरी आहे, नक्कीच कोणतरी लपलं आहे. त्यावेळेस उर्वशी तिची समजूत काढते, कोणी नाही असं बोलते. इकडे ज्यावेळेस विशाखा गिरिजाकडे येते त्यावेळेस तिच्या हातून एक बाटली पडते. ही बाटली कशाची असं ती विचारते. त्यावेळेस तिला डाऊट येतो. कळून न कळल्यासारखं ती करते. देवीच्या दर्शनासाठी त्यावेळेस गिरिजा निघायला लागते. त्यावेळेस सायली देखील तिच्याबरोबर जाते. इकडे घडलेली घटना उर्वशी लगेच कुशलला सांगते. इकडे अर्जुन गेस्टची लिस्ट मागवतो रुद्राकडे. त्यावेळेस रुद्रा लिस्ट देतो. त्याच्यामध्ये आबासाहेब जाधव हे नावच नसतं. तेही देवीचं दर्शन घेतात. आता त्याच्या वेळेस एक पोतराज आणि जोगतीन त्या ठिकाणी येते. पोतराजला कुठेतरी बघितल्यासारखं तिला वाटतं आणि ती सायली त्यांचा पाठलाग करते. त्या दोघीच मंदिरामध्ये राहतात. देवीसमोर हात जोडून गिरिजा थांबलेली असते. त्याच वेळेस ही बेशुद्धीकराची बाटली काढायचा प्रयत्न करते. त्यावेळेस गिरिजा लगेच बोलते की तुला काय करायचं आहे ना ते कर, मला बेशुद्धच करणार आहेस ना. विशाखा विचार करते की हिला कसं काय कळालं. त्यावेळेस तू जे काय करत आहेस ना तू स्वतःच्या मर्जीने करत नाही असं गिरिजा बोलते. कुशलने केलेला सर्व प्रकार ती सांगते. काळजी करू नको, आपण त्याला चांगला धडा शिकवू असं गिरिजा बोलते. तेवढ्यात तिथे गुंड येतात. गुंड म्हणतात उचला हिला. त्यावेळेस गिरिजा बोलते उचलायची काहीच गरज नाही, मी स्वतःहून येते. गिरिजा मात्र वाट दाखवण्यासाठी तिच्या हातातली एक एक बांगडी रस्त्यावर टाकत असते. वसंतीच्या वेळेस गिरिजाला आणायला जाते. त्यावेळेस तिथे एक चिठ्ठी तिला सापडते की मला हे लग्न करायचं नाही, मी इथून निघून जाते. सर्वांनाच धक्का बसतो, रुद्राला देखील. मात्र रुद्राला त्यावर विश्वास नसतो. नागेश्वर भलताच चिडतो. ती पाताळ जरी गेली ना आम्ही तिला शोधूच असं बोलतो. प्रिया पॉलिशी मारते. तिला जायचं होतं, आधीच जायचं होतं ना, एवढे सोहळे एवढे विधी कशाला करायचे. देखील त्याच्यात आगेत तेल होताचं काम करते. साहेब तुम्ही सावीशी रुद्राचं लग्न लावून द्या असं ती बोलते. गिरिजा ज्यावेळेस कुशल समोर जाते तर कुशल तयारच असतो. पूर्ण लग्नाचा मंडप देऊन तयार केलेला असतो. गिरिजाचे चांगलेच भांडणं कुशल संग होतात. ती लाज वाटत नाही का असं विचारत असते. ते पुरीचे फोटो उडव मोबाईलमधून असं बोलते. ती मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करते पण तो विरोध करतो. ती त्याच्या गुंडाच्या हातातला कोयता घेते आणि त्याच्यावर उगारते. मोबाईल दे म्हणते पण तो पुन्हा कोयता घेतो. ती कुशलच्या कानामागं मारते. तिचे दोन्ही हात बांधतो. आता इकडे सायली विचार करते याचा पाठलाग आपण नंतर करूयात, पहिले गिरिजाकडे जाऊयात. तिथे गेला ती नसते. सायलीला बांगडी दिसते आणि अशा भरपूर बांगड्या एका मार्गाने दिसतात. ती त्या मार्गाकडे निघते. तरी अघटित घडलेला आहे असा तिला संशय येतो. उर्वशी मात्र गिरिजा धोका देऊन गेली आहे, तू सावीशी लग्न कर असा हट्ट रुद्राकडे पकडते. त्यावेळेस अजून वेळ गेली नाही असं रुद्रा बोलतो. आत्या गिरिजा असं करणं शक्यच नाही असं तो बोलतो. गिरिजा असं काही करू शकणार नाही असं पूर्णपणे तो ठाम बोलतो. इकडे अर्जुन त्या आउट हाऊस पाशी आलेला असतो. बाहेरून कुलप असतं पण आतमध्ये कुणी असलेलं त्याला चावल लागते. तर कल्पना त्याला कॉल करते. सायली आणि गिरिजा इथून गायब आहे असं सांगते. अर्जुन पटकन निघतो. सायलीचा मेसेज अर्जुनला येतो आणि अर्जुन पटकन रुद्राकडे येतो. तिचा जीव धोक्यात आहे असं बोलतो. अर्जुन आणि रुद्रा तिला शोधण्यासाठी निघतात पण उर्वशी अडवते. हळद लागली आहे, तू जाऊ नकोस असं बोलते. मी कुणाचंच ऐकणार नाही असं म्हणते निघतात आणि सायलीला भेटतात. जंगलाच्या मार्गाच्या दिशेने सर्वजण निघतात. सायली पोलिसांना कॉल करते. कुशल बळजबरीने गिरिजाशी लग्न करत असतो. तेवढ्यात रुद्रा आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात आणि सर्वांनाच मारू लागतात. रुद्रा तर कुशलला खूप मारू लागतो. माझ्या बायकोपासून दूर राहायचं असं बोलतो. त्याला खूप आनंद होतो. ती रुद्राला येऊन मिठी मारते. गिरिजा बोलते विशाखाचे अश्लील फोटो या मोबाईलमध्ये आहे. त्यावेळेस ती फोटो सगळे उडून टाकते. लग्नाच्या ठिकाणी सर्वजण अक्षता घेऊन उभे असतात. नवरदेव नवरीच तिथे नसतात. रुद्र येतो. उर्वशी बोलते रुद्र आलोस तू, चल आता तू सावीशी लग्न करून घे. रुद्र लगेच अर्जुनला आवाज देतो आणि अर्जुन सायली, विशाखा आणि गिरिजाला घेऊन येतो. तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यांचे रंग उडालेले असतात. वसंती, कल्पना आणि नागेश्वर दत्तू यांना खूप आनंद होतो. नागेश्वरने कुठं गेला होता तुम्ही असं विचारल्यानंतर कुशलने किडनॅप केलं होतं असं तो सांगतो. जबरदस्तीने लग्न करत होता. रुद्र कोण असं नागेश्वर विचारल्यानंतर लगेच पोलिसांना आवाज दिल्यानंतर पोलीस त्या कुशलला घेऊन येतात. नागेश्वर भयानक चिडलेला असतो. तू घोरपड्यांच्या सुन्यावर हात टाकायची हिंमत कशी काय केली असं कुशलला विचारतो. नागेश्वर त्याला मारायला लागतो. त्यावेळेस तो पोलीस कस्टडीमध्ये आहे, त्याला मारू नका असं बोलतो.
एवढं मोठं काम तो एकटा करणार नाही, नक्की त्याच्या जोडीला कोणतरी असणार आहे असं नागेश्वर बोलतो. ऐकल्यानंतर उर्वशी, सावी आणि प्रियाला खूप घाम फुटतो. गिरिजा मात्र उर्वशीकडे बघून ह्याला नक्कीच घरच्यांनीच कोणतरी सपोर्ट केला असेल, पण जेव्हा समोर येईल ना त्याची काही खैर नाही असं बोलते. ती जर सापडली ना तर त्या व्यक्तीला मी कधीच माफ करणार नाही असं रुद्रा बोलतो. आता दोघेही लग्नासाठी तयार असतात. त्यावेळेस रुद्र आता खूप खुश असतो, कारण त्याची प्रेयसी त्याची बायको होणार असते. दोघे एकमेकाला हार घालतात आणि नागेश्वरला देखील आनंद होतो. आता सर्व विधी चालू असताना तिला मात्र संबळ वाजवण्याचा आवाज घराच्या बाहेर येतो. घराबाहेर येते आणि त्या बाबूला बघत राहते. पुढील भाग खूप रंजक असणार आहे.